मोठी बातमी समोर येते अवकाळी पावसासंदर्भातली। कराडला अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढले। या ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याची माहिती समोर आलेली आहे। राज्यात बहुतांश ठिकाणी आज अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। गारपीट पाऊस आणि गार वाऱ्याच्या तडाख्यात अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर शहरात अवकाळी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे जनजीवनावर त्याचा परिणाम झालाय। अवकाळी पावसामुळे प्रमुख पिकं असलेला आंबा आणि काजू याला फटका बसलेला आहे। तर या ठिकाणची दृश्य तुम्ही बघू शकता। कराडमध्ये गारांचा पाऊस झालेला आहे। शेतकरी चिंतेत सापडलेला आहे। अक्षरशः बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणलेलं आहे या अवकाळी पावसानं। तसंच कोकणातलं जर आपण पाहायला गेलं तर सध्या कोकणातलं एकंदरीत वातावरण बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असून उकाडा देखील जाणवतोय। तर पहाटेच्या वेळेला हवेत गारवा निर्माण झालेला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कडमाड, पैठण, वैजापूर तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे। या अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय। मंगळवारी अचानक काळभोर ढग दाटून आले होते। काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला। यामुळे गहू, कांदा, भाजीपाला यासह इतर पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। बीडच्या पाटोदा तालुक्यातील परिसरात गडगडाटासह जोरदार पाऊस झालेला असून शेतकऱ्याच्या उन्हाळी भाजीपाला पिकालाही फटका बसल्याचं सांगण्यात येत आहे। कोल्हापुरातल्या अनेक भागात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली। पन्हाळा, राधानगरी, भदुरगड, आजरा आणि शाहूवाडी भागात पावसाच्या हलक्या सरी बरसलेल्या आहेत। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालेला आहे। मागील 4 ते 5 दिवसांपासून लातूर जिल्ह्यात उन्हाची काळी वाढली होती। जिल्हाभरात प्रचंड उकाडा जाणवत होता। मात्र आज संध्याकाळपासून जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। अचानक सुरू झालेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली होती।